नवी मुंबई अपराध शाखा की अमली पदार्थ विरोधी पथक ने एक बड़ी कार्रवाई करते हुए 3,77,00,000 से अधिक का प्रतिबंधित गुटखा जब्त किया है। गुप्त जानकारी के आधार पर 21 जुलाई को कामोठे और येवई गांव के पास छापे मारे गए। इस दौरान फरहान शेख से 22,40,000 रुपए का गुटखा और कंटेनर बरामद हुआ, जबकि आगे की जाँच में 4 कंटेनरों में 3,54,00,000 का गुटखा पकड़ा गया। फरहान शेख को 25 जुलाई तक पुलिस हिरासत दी गई है। अन्य 3 आरोपियों को न्यायालय में पेश किया गया है। यह कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप निगड़े के नेतृत्व में की गई और फिलहाल मामले की जांच जारी है। नवी मुंबईमध्ये आपण बघत असाल की मागील 2 वर्षापासून 2 ते 2.25 वर्षापासून माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब यांनी पदभार घेतल्यापासून अंमली पदार्थ तसेच गुटखे याच्याविषयी मोहीम उपकार तीव्र केलेली आहे। त्याच कारवाईच्या अनुषंगाने आमचे अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी श्री संदीप निगड़े साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टेम्पो क्रमांक MH48 CB 5931 हा कामोठ्याकडे हायवेने येत आहे आणि त्याच्यात अवैध गुटखा आहे। त्या अनुषंगाने 21/7/2025 रोजी सदर ठिकाणी छापा टाकला। हायवेवर सदर टेम्पो मिळून आला। तिच्यात गुटखा व टेम्पोचा माल मिळून 22,40,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा मिळून आला। सदर इसमावर कामोठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला, त्यास अटक केली। त्याचे नाव फरहान शेख असे आहे। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली, त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला। त्या दरम्यान त्याला पुन्हा विचारपूस केल्यावर त्याने भिवंडीमध्ये एका ठिकाणी त्याला तो टेम्पोत माल मिळाला होता, तो ट्रकमधून अनलोड करून ते देतात असं सांगितलं होतं। त्या पॉईंटवरची माहिती काढून त्या ठिकाणी छापा टाकला। आमचे जवळपास 4 अधिकारी आणि 20 अंमलदार असे पथक आम्ही पाठवले। त्या ठिकाणी आम्हाला सदर आरोपीचे सांगितल्याप्रमाणे 4 आयशर टेम्पो मोठे ट्रक त्या ठिकाणी कंटेनर मिळून आले। सदर कंटेनरमध्ये एकूण 2,72,00,000चा गुटखा मिळाला। त्यात वाहनांची किंमत 1 कोटीच्या जवळपास आहे, म्हणजे 1 कोटीच्या 1.5 कोटीच्या वर गुटखाची किंमत आहे। गुटख्याची 2,72,00,000 असे मिळून आलेले आहे। सदर गुटखा मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेला आहे। हा गुटखा मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरात विक्री होण्याकरता आलेला होता आणि कॉलेज किंवा तरुण वर्गांपर्यंत हा गुटखा पोहोचू नये म्हणून आम्ही तो पहिलेच ताब्यात घेतला आणि जप्त केलेला आहे। त्यातील 3 ड्रायव्हर त्या ठिकाणी मिळून आले। जितेंद्र वसुनिया, भूपेंद्र राजेंद्र सिंह आणि भवर खेमराज सिंह हे MP मधले 3 ड्रायव्हर मिळून आले। एका वाहनाचा ड्रायव्हर ऑलरेडी तिथून गाडी लावून गेलेला होता, पण त्याची गाडी सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। आता हे 4ही वाहनं ज्या ठिकाणाहून आलेले होते त्याबाबत आपण सखोल तपास करत आहे। सर्व पोलीस आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि तपासात ज्या ठिकाणून त्यांनी हा बेकायदेशीर गुटखा बनवलेला आहे, ज्या ठिकाणी ते विक्री करत होते शहरांमध्ये, ते सर्व माहिती काढून जे निष्पन्न होतील ते सर्व आरोपी आम्ही अटक करणार आहोत। यासाठी आमचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे साहेब, आमचे पोलीस सह आयुक्त श्री संजय एनपुरे साहेब, आमचे ॲडिशनल CP श्री दीपक साकोरे साहेब आणि आमचे गुन्हे शाखेचे DCP श्री अमित काळे साहेब हे वारंवार पाठपुरावा करून आम्हाला मार्गदर्शन करत असतात। त्या अनुषंगाने नार्कोटिकची मोठ्या प्रमाणात नार्कोटिक सेलची आमची कारवाई चालू आहे आणि ही कारवाई सतत चालू राहील आणि जनतेलाही आम्ही आवाहन करतो की आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी अशा अवैध गुटखे, गांजा, चरस, हेरोईन अशा अंमली पदार्थ विक्री होत असतील त्याची माहिती आमच्यापर्यंत कळवावी। आमचा 8828 112 हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरही कळवावी। त्यांचं माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, परंतु जनतेने ही माहिती कळवली आणि आपापल्या परिसरात लक्ष ठेवलं तर आपली नवी मुंबई 100% अंमली पदार्थ मुक्त, गुटखा मुक्त होऊ शकते। त्यात जनतेचंही सहकार्य आम्हाला लाभेल। आमच्या परीने आम्ही कठोर परिश्रम करून या कारवाई सतत चालू ठेवणार आहोत। सर, या आरोपींनी अगोदर असं काही केलेलं आहे का? हां, त्याची माहिती काढणे चालू आहे, तपास चालू आहे। या आरोपींनी यापूर्वी काय काय कृत्य केलेले, त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहे का, सर्व माहिती घेणं